नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. कॉलेजला असताना राजारामपुरीतील 12व्या गल्लीतील प्रदीप देसाईंच्या खानावळीत आम्ही जायचो. माझ्या आधी चंदनापुरीचाच बाळासाहेब उंबरकर हा सिनियर विद्यार्थी साखर उद्योगातील शुगर टेक्नॉलॉजी अँड पॅन बॉइलिंग या अभ्यासक्रमासाठी गेलेला होता. साखर कारखाना सुरू असताना हे विद्यार्थी कारखान्यात काम करत आणि सुटीच्या हंगामात कॉलेजला येत. त्यांच्या कोर्सची रचनाच तशी केली होती. बाळासाहेब बराच सिनियर असल्यानं कॉलेजला असताना बँकेत खातं उघडणं, खानावळीच्या सुविधा दाखवणं, काही खरेदी करण्यासाठी मदत करणं आणि इतर अनेक गोष्टींसाठी त्यानं थोरल्या भावासारखी माझी काळजी घेतली. बऱ्याचदा मानसिक आधार दिला. रोज सकाळी आणि सायंकाळी जेवायला जाताना त्याच्या ग्रुपबरोबर मला घेऊन जाई. शुगर टेक्नॉलॉजीची मुलं 3ऱ्या मजल्यावर राहत. आम्ही पहिल्या सत्राची मुलं तळमजल्यावर असायचो. सुरुवातीला मला संध्याकाळी लवकरच भूक लागायची, त्यामुळे मी आधीच 3ऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत जाऊन बसायचो. 8 वाजले की सर्वजण जेवायला निघायचो. कॉलेज सुरू होऊन 1.5 महिना झाला असावा. आमच्या सर्व विषयांच्या शिकवलेल्या भागावर चाचणी परीक्षा घेण्यात आल्या. प्रत्येक सत्रात प्रत्येक विषयांच्या 25 गुणांच्या 3 चाचण्या परीक्षा घेतल्या जायच्या. 3 पैकी जास्त गुण मिळालेल्या 2 चाचण्यांचे गुण सत्र परीक्षेत गृहीत धरत. सत्र परीक्षेचे 75 गुण व चाचणीचे 25 गुण मिळून सत्र परीक्षा 100 मार्कांची होई. चाचणी झाली की 8 दिवसात गुण कळत. आम्हाला भौतिकशास्त्र शिकवायला मुरुमकर नावाचे शिक्षक होते. सगळेच शिक्षक संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजीतच शिकवत. एकही शब्द ते मराठीत बोलायचे नाहीत. माझी मोठी पंचायत व्हायची. मी अगदी पहिल्याच बाकड्यावर बसायचो, पण सुरुवातीला मला काहीच समजायचं नाही. मात्र प्राध्यापक फळ्यावर जे जे लिहितील ते सर्व मी वहीवर उतरवून घ्यायचो. बऱ्याचदा फळ्यावर लिहिलेली आधीची चुकीची समीकरणं त्यांनी डस्टरने पुसली तरी मी वहीवर ती जशीच्या तशी उतरवून त्यांच्यावर काट मारायचो. वर्गात असताना डोक्यात फारसं काही शिरायचं नाही. अशा कठीण समयी मुरुमकरांनी भौतिकशास्त्राचे चाचणीचे गुण वर्गाबाहेरच्या भिंतीला टांगलेल्या काचेच्या सूचना फलकावर चिकटवले. संध्याकाळी वर्ग सुटल्यावर सगळे विद्यार्थी सूचना फलकावर एक नजर टाकूनच हॉस्टेलवर जायचे. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सूचना फलक बघितला. भौतिकशास्त्राचे गुण काचेच्या आत पिनांनी डकवले होते. माझ्या नावासमोर 25 पैकी 3 मार्क लिहिलेले होते. मी सैरभैर झालो. पुन्हा मी माझा अनुक्रमांक आणि त्याच्या समोरील मार्क यांची खात्री केली. प्रत्येक वेळी 3चाच आकडा दिसला. हॉस्टेलवर आलो. इतक्या कमी मार्कामुळे मला धक्का बसला. 25 पैकी 25 गुण मिळवणारा मी आज फक्त 3 गुणांचा भिकारडा झालो होतो. आल्या कॉटवर अंग झोकून दिलं. छताच्या स्लॅबकडे शून्य नजरेने बघत होतो. माझं अंग गरम झालं. मला रडू यायला लागलं, पण रूम पार्टनर समोर मला रडता आलं नाही. सर्वांनाच कमी मार्क होते, पण इतरांनी ते फारसं मनावर घेतलं नाही. मला पडलेले मार्क माझा तेजोभंग करणारे होते. बराच वेळ मी शून्यातच होतो. दोन्ही पार्टनर जेवायला गेले. रात्रीचे 8 वाजले असावेत. खोलीच्या दारातून अचानक बाळासाहेब उंबरकर, दीपक कुलकर्णी, प्रशांत उपाध्ये, संजय पाटील, बाबा कोळपे, ननवरे ही शुगर टेक्नॉलॉजीची मंडळी घवाघवा खोलीत आली. मी झोपूनच होतो. बाळासाहेबांनी माझ्या अंगाला हात लावला. मला काहीसा ताप आला होता. त्यांनी उभ्या विचारपूस केली. मला जेवायला येण्याचा आग्रह केला. मी त्यांना नकार दिला. मग बाळासाहेबांनी कॉटच्या कडेला बसून खोलात जाऊन चौकशी केली. नाना, तुला केव्हापासून बरं वाटत नाही? कॉलेज सुटून हॉस्टेलवर आल्यापासून, मी म्हणालो. आम्ही मेसला चाललोय. आमच्याबरोबर जेवायला येतोस की येताना जेवणाचा डबा घेऊन येऊ? बाळासाहेब काळजीपोटी बोलले. काही नको, मी आज जेवणारच नाहीये. माझा ताठर निग्रह. अरे पण का? इतका ताप नाहीये तुझ्या अंगात? बाळासाहेबांचा भाबडा युक्तिवाद. आज जेवायला माझं मन करत नाही. मला बरं नाही. मला फिजिक्समध्ये 3च मार्क पडलेत. माझी पोटातील वेदना ओठांवर आली. मी 3 मार्क म्हणालो, मात्र दीपक कुलकर्णी फिदी हसायला लागला. इतर चौघेही त्यात सामील झाले. मला खूप कानकोंड वाटलं. माझ्या जखमेवर त्यांनी मीठ शिंपडलं. मग बाळासाहेबांनी माझ्या मानेखाली हात घालून उठवलं आणि अधिकारानं म्हटलं, उठ, चल जेवायला. जाताना त्यांनी माझी खूप खिल्ली उडवली. बाळासाहेबांनी समजावून सांगितलं,
नाना, तू हायस्कूलला पहिला आला आहेस. हे पंचगंगा ओलांडल्यावर विसरून जायचं. हे इंजिनिअरिंग आहे. इथं भल्या भल्यांच्या दांड्या गुल होतात. आणि काळजी करू नकोस, हळूहळू तुला सवयच होईल. 10वीच्या 10 पट अभ्यास केल्यावर इथं टिकावं लागतो. जेवण टाकू नकोस, वेळेत अभ्यास कर, सर्व काही सुरळीत होईल. माणूस आशेवर जगतो. पुढील दोन्ही चाचण्यांना चांगले मार्क पडतील. या आशेवर मी अभ्यासाला सुरुवात केली. पण माझं मूळ दुखणं कमी होईना. मला प्राध्यापकांचं इंग्रजीतील शिकवणं कानातून मेंदूपर्यंत नेता येईना. त्यामुळे माझ्या नगरी चेहऱ्यावर कायम वेंधळे भाव असत. त्यात गणितासारखा विषय शिकवायला तगारे मॅडम सारखी उडती तबकडी होती. डायसवर क्षणभर एका जागी थांबतील तर शपथ. केसांचा बॉयकट केलेली ती गौरांगणा मूळ आंग्ल भाषी. कदाचित समोरच्याला समजावं म्हणून आपल्या जिभेला एकदा तरी समजावतील. पण ही बया कोल्हापूर म्हणजे लंडन आहे असं समजून आमच्याशी संवाद साधत होती. रूट फियू म्हणत सारा तास संपून जायचा. पण माझ्या गळी काहीच उतरायचं नाही. खरं म्हणजे त्यांना प्रत्यक्षात रूट 5 असं म्हणायचं असे. माझी पूर्वीपासूनच एक मोठी अडचण आहे. मनातील भावना मी कितीही दाबून ठेवल्या तरी थोबाडावर दिसल्याशिवाय राहत नाहीत. मी चांगला चोर किंवा पुढारी होऊच शकणार नाही याची मला खात्री होती. माझ्या पोटातील भूक माझ्या चेहऱ्यावर दिसते. डोक्यातील बिंडोकपणाही दिसतो. मनातील लबाडी चेहऱ्यावर दिसते. तशी डोळ्यांतील वासनाही झळकते. पण माझा चेहरा मात्र बिनचेहऱ्याचा आहे. तगारे मॅडमनं मला बरोबर हेरलं आणि दुपारी गणिताच्या तासाला उभं केलं. पहिल्याच बेंचवर बसायचो. मॅडमने सांगितल्यावर वेंधळासारखा उभा राहिलो. पण मुळात मी इतका बावळा होतो की एवढ्या गडबडीत पाठीमागं चेहरा वळवून सारा वर्ग न्याहाळून घेतला. वर्गात कुणीच मुलगी नव्हती. प्रत्येक प्राध्यापक शिकवण्याच्या आधी प्रेझेंटी घेत. त्यात रेखी नावाच्या मुलीचा ते उच्चार करत आणि ती सुद्धा यस सर म्हणे. पण तास संपल्यावर मी मागं वळून पाहिलं की ती गायब असायची. 60 मुलं असलेल्या वर्गाला मागं पुढं 2 दरवाजे असल्यानं बहुधा ती पटकन वर्ग सोडून जात असावी. तिला डोळे भरून बघायची मला आस लागली होती. तगारे मॅडमनं मला इंग्रजीत काहीतरी जगावेगळं अवघड विचारलं. मला त्यांनी काय विचारलंय हेच कळलं नव्हतं. तेव्हा त्यांनी माझ्या पुढं डोकं आपटलं असतं तरी त्याचं उत्तर मला देता आलं नसतं. मी त्यांच्याकडे नुसता पाहत उभा राहिलो. त्या इंग्रजी भाषेत चुरचूर बोलत राहिल्या. माझ्या सुकुमार चेहऱ्यावरील मख्ख भाव लक्षात घेऊन त्या सगळ्या वर्गाला इंग्रजीतच बोलल्या. त्या जे म्हणाल्या ते आजही मला इंग्रजीत सांगता येणार नाही. पण मला असं वाटतं की त्या म्हणाल्या, मुलांनो, तुम्ही इथं इंजिनियर व्हायला आलेला आहात. तुम्ही मन लावून अभ्यास करणं गरजेचं आहे. हा अभ्यासक्रम सोपा नाही. कॉलेजमध्ये शिकत असताना वर्गात लक्ष दिलं नाही तर तुमची धडकत नाही. तुमच्या पालकांना तुमच्याकडून फार अपेक्षा असणार आहेत, पण तुम्ही त्या पूर्ण करू शकणार नाही. तेव्हा या सुट्टीत घरी गेल्यावर त्यांना तुमच्या इथल्या वस्तुस्थितीची कल्पना द्या, म्हणजे त्यांचा भ्रमनिरास होणार नाही. आणि व्यक्तिशः तुम्ही सारासार विचार करून इंजिनिअरिंगचा नाद सोडून तुम्हाला झेपेल अशा अभ्यासक्रमाची निवड करावी असं मला वाटतं. अजूनही बरंच बोलल्या, पण माझ्या त्यावेळच्या हुशार मेंदूमध्ये भाषांतराची एवढीच नोंद झाली. इंग्रजीतील भौतिक आवरल्यावर मॅडमनं मला खाली बसवलं. तास संपल्यावर ह्या चॅप्टरवर कोणीच काही बोललं नाही. तेव्हा मी समजून चुकलो की वर्गात बरेच नाना खर्डे आहेत. तास संपल्यावर लॉबीत आलो आणि मी महादेव कल्याणीला छाती ठोकपणे सांगितलं की आपल्या वर्गात कुणीच रेखी नावाची मुलगी नाही. मी दुपारी सगळा वर्ग नीट न्याहाळला आहे. तेव्हा तो मला म्हणाला, अरे वेड्या, आपल्या वर्गात रेखी नावाची मुलगी नसून रेखी आडनावाचा मुलगा आहे. उद्या सकाळी मी तुला दाखवतो आणि ओळखही करून देतो. मी गप्प बसलो. आमच्या चंदनापुरीच्या शाळेत रेखा नावाची मुलगी होती आणि सारा वर्ग तिला रेखीच म्हणायचा. मंगलला मंगी, झुंबरला झुंबरी, सिंधूला सिंधी म्हणायची आमची रीत होती. त्यामुळं या रेखीबाबत खुलासा झाल्यावर मनातल्या मनात मला ओशाळलवण वाटलं. गालातल्या गालात हसत मी हॉस्टेलवर आलो. दर आठवड्याला किमान एक आंतरदेशीय पत्र लिहून घरी पाठवण्याचा माझा शिरस्ता होता. त्यामुळे जाणाऱ्या पत्राला पुढच्या आठवड्यात उत्तर मिळेल. मी कॉलेजला आल्यानंतर मला लागणाऱ्या पैशांमुळे आई आणि दादांवर बराच ताण आलेला होता. पहिल्या महिन्यात मला मेससाठी 90 रुपये मोजावे लागले. मेसची रक्कम खानावळवाले शक्यतो आधीच घेत. ओळख वाढल्यानंतर या अटीमध्ये शिथिलता यायची. मुख्य खर्च खानावळीचा असायचा. कॉलेज साहित्य आणि वर खर्चाला 20 रुपये पुरत. महिन्याला 120 रुपये खर्च म्हणजे दादासाठी डोक्यावरून पाणी होतं.
पहिल्या सत्रात असतानाच उत्सुकता म्हणून मी आणि मेकॅनिकल शाखेतील सातारचा जयराम ठोंबरे नावाचा मित्र रात्रीचं जेवण खानावळीत घेऊन तसाच पुढं सिनेमाला गेलो. कोल्हापुरातील उमा टॉकीजला बहुधा चंबल की कसम हा सिनेमा लागला होता. सिनेमातील एकही हिरो किंवा हिरोईन ओळखीची नव्हती, कारण त्याआधी कधीच सिनेमा बघितला नव्हता. टॉकीजमध्ये सिनेमा चालू झाल्यावर बऱ्याचदा संवादाचा अर्थ मला कळत नव्हता, त्यामुळे त्याची नेमकी कथा लक्षात येत नव्हती. मात्र त्यातील सगळी माणसं देखणी होती. तमाशात बघितलेल्या बायांपेक्षा सिनेमातील बायका लखपटीने सुंदर होत्या. सारखं त्यांच्याकडे पाहावं असं वाटत राहायचं. पण मला मध्ये मध्ये डुलक्या यायला लागल्या. कसा बसा सिनेमा पूर्ण झाला आणि आम्ही बाहेर आलो. रात्रीचे 12 वाजले होते. आता जवळपास 2 किलोमीटर तंगडतोड करत जायचं होतं. तरातरा चालत निघालो. पार्वती टॉकीज ओलांडून शाहू मिलच्या समोरून राजारामपुरीच्या 12व्या गल्लीच्या पुढील अंबाई नाक्यापर्यंत आलो. पायांचे पार तुकडे पडले होते, पण चालावं लागणारच होतं. रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात मोकळ्या जागेत 7-8 गाढवांचा कळप स्थिर उभा होता. चालून चालून खूप दमलो होतो. जयरामच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. त्यानं ती मला सांगितली. मग त्यानं उभ्या असलेल्या गाढवाचे दोन्ही कान घट्ट पकडून त्याच्या पाठीवर मांड ठोकली. दोन्ही पायांनी गाढवाच्या पुढच्या पायांच्या मागं पोटाला घट्ट धरलं. मग एका हातानं गाढवाच्या मागच्या पायाजवळ चापट्या मारायला सुरुवात केली. तसं गाढव जोरात चालायला लागलं. मग मीही जयरामचं अनुकरण केलं. मोठं मनोहारी दृश्य होतं ते. अर्धा तास रात्री गाढवावर बसून आम्ही आमचीच वरात काढली होती. ना वाजंत्री ना वऱ्हाडी. विना सायास राजाराम कॉलेजची मोठी चढण चढून हॉस्टेलपर्यंत आलो. हॉस्टेलच्या अलीकडे हायवे ओलांडायच्या आधी तिठ्यावर दोघंही गाढवावरून उतरलो आणि गाढवं मोकळी सोडून दिली. बिचारी मुकी जनावरं. नंतर कुठं गेली असतील याचा विचारही आमच्या विवेकशून्य मनात आला नाही. कॉलेज सुरू झाल्यानंतर सलग 2 महिने कोल्हापुरातच होतो. आईला फार खंत वाटली आहे म्हणून एकदा घरी येऊन जा असा पत्र सांगावा आल्यावर काही कारणांमुळे कॉलेजला मिळालेल्या आठवड्याच्या सुट्टीचा फायदा घेऊन मी पहिल्यांदा घरी गेलो. कोल्हापूर सटाणा गाडी पहाटे 4:30च्या दरम्यान संगमनेरला पोहोचली. इतक्या पहाटे स्टँडवर भयाण शांतता आणि अंधार असायचा. पहाटेच अशोक चौकातील मामांच्या घरी जाऊन त्यांची झोपमोड करणं मला नकोसं वाटायचं. मग गाडी गेल्यावर अर्धा 1 तास स्टँडवर थांबायचो. नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवरून भुपाळी सुरू झाली की मामाकडे जायचो. तिथं हातपाय तोंड धुवून परत स्टँडवर यायचो आणि बसनं झोळ्याला पोहोचायचो. सकाळी सकाळी घरी गेल्यावर मला बघून आईला खूप आनंद झाला. आई भाकरी करत होती. मी गेल्या गेल्या चुलीला पाय लावून बसलो. मी जास्तच रोडावलोय असं आईच्या मनाला वाटून गेलं. मग आईनं आंघोळीसाठी मोठ्या पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी चुलीवर ठेवलं. आता मला रोज आंघोळ करायची सवय लागली होती. त्यासाठी आवश्यक 2 अंडरपॅन्टी, बनियन, साबण असा सारा जामानिमा तयार होता. मी आंघोळ केली. घरातील सर्व भावंड माझ्या आसपास रेंगाळत होती. दाराच्या बाहेर पडायलाही त्यांचं मन होत नव्हतं. पण एव्हाना आमचा भाऊ कोल्हापूरहून घरी आलाय हे त्यांनी सगळ्या मळ्यात कळवलं होतं. त्यांचा अण्णा आता नक्कीच इंजिनियर होणार होता. सर्वच कुटुंब आनंदात होतं. आई आणि दादा मला माझी ख्याली खुशाली विचारत होते. मी पण सावकाशीनं त्यांना सर्व सविस्तर सांगत होतो. त्यांच्या लेखी त्या काळी कोल्हापूरला शिकायला जाणं म्हणजे आपला भाऊ अमेरिका किंवा युरोपलाच गेलाय अशी भावना होती. भाऊ इंजिनियर होणार म्हणजे आम्ही सर्वच इंजिनियर होणार अशा आविर्भावात बहिणी वागत होत्या. थोडक्यात घराला आनंदाचं भरतं आलं होतं. तो दिवस नव्या नवलाईत गेला. मी कोल्हापूरला कॉलेजला जायच्या आधी एक टेरिकॉटचा आणि दुसरा हरकच्या कापडाचा असे 2 सफेद पायजमे घेतले होते. ते घालूनच मी कॉलेजला जायचो. याच वेळी दादानं मला संगमनेरला सय्यद बाबा चौकातील जोरव्याच्या चांभाराच्या दुकानातून चांबडी वाहन घेतली. कॉलेजला गेल्यावर माझ्या पायात प्रथमच वाहनं आल्या. कॉलेजातील जवळपास सगळ्याच मुलांच्या अंगावर चांगल्या कापडाचे पॅन्ट शर्ट होते. मला घरच्या परिस्थितीची कल्पना होती. तरीही मी आजीला म्हणालो, आई, कॉलेजात साऱ्या पोरांना पॅन्ट शर्ट आहेत. मला थोडं लाजल्यासारखं होतंय. मला पण पॅन्ट शर्टचा ड्रेस घे. आई तेव्हा गप्प बसली. नातवानं पॅन्ट शर्टाची मागणी केली आणि आज आपण ती पुरवू शकत नाही याची तिला खंत वाटू लागली. दुपारी केव्हा तरी ती चालत चालत खालच्या आळीतील देवराम रभाजी एरंडे यांच्या घरी गेली. तिनं देवराम भाऊकडे नातवाच्या कपड्यांचा विषय काढला. नाना भाऊला कपड्यांची खरंच गरज आहे हे त्या सज्जनाला मनापासून वाटलं. त्यानं त्याच्या थोरल्या लेकाला ही गोष्ट सांगितली.
त्यांचा मुलगा रामनाथनं दादांजवळ निरोप दिला आणि मी आणि दादा नेहरू चौकातील बंटी निर्वाशाच्या दुकानात कपडे घेण्यासाठी गेलो. रामनाथ एरंडेही तिथे आला. फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट पीस आणि त्याला साजेच्या रंगाचा पॅन्ट पीस रामनाथ एरंडे मामांच्या जामीनकीनं उधारीवर आणला. पुढं कोल्हापूरला गेल्यावर फ्रीडम टेलरकडे शिवलेला 40 इंच घेराचा बेल बॉटम पॅन्ट आणि लांब बाह्यांचा गुलाबी चौकटी शर्ट असा ड्रेस माझ्या अंगावर चढला. उधारीवर का असेना अंगावरील साहेबी पेहरावानं माझ्या मनाला गुदगुल्या झाल्या. बऱ्यापैकी खर्च झाला होता. धाकटी बहीण सुंदर आता चांगली विडी कामगार झाली होती. तिच्या कामामुळं घराला बराचसा हातभार लागत होता. तरी पण घरची 6 लेकरं, बाई, आई व दादा अशा 9 माणसांचं कुटुंब आणि त्यात माझ्या शिक्षणाचा दरमहा 120 रुपये खर्च करणं दादांच्या आवाक्याबाहेर होतं. त्याचवेळी मी दादांना शैक्षणिक कर्जाचा विचार बोलून दाखवला. राष्ट्रीयकृत बँकेत शैक्षणिक कर्ज मिळू शकतं असं आधीच्या मुलांनी सांगितलं होतं. म्हणून मी आणि दादा संगमनेरच्या मेन रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत चौकशीसाठी गेलो. तेव्हा तिथं पाटील नावाचे मॅनेजर होते. त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी आम्हाला टोलवून लावलं. विद्यार्थी ज्या शहरात शिक्षण घेतो त्या शहरातील शाखेतून शैक्षणिक कर्ज देण्याचं बँकेचं धोरण आहे असं सांगून त्यांनी आमची बोळवण केली. 1 आठवड्यानंतर मी कोल्हापूरला गेलो. तेव्हा वेळात वेळ काढून मी तातडीनं लक्ष्मीपुरीतील सेंट्रल बँकेच्या शाखेत गेलो. महत् प्रयासानं बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये शिरलो. त्यांना माझं कॉलेज, गाव, माझी परिस्थिती विशद केली. पण त्यांनी तुम्ही ज्या परिसरातील आहात त्या भागातील बँकेच्या शाखेत जावं असं सुचवलं. या ठिकाणी तारण ठेवायला तुमच्याकडे कुठलीच स्थावर मालमत्ता नाही, तेव्हा तुम्ही संगमनेरच्या शाखेत जाणंच योग्य राहील असं सांगितलं. वास्तविक शैक्षणिक कर्जासाठी कुठल्याच तारणाची गरज नसते, पण खुर्ची पुढं शहाणपण चालत नाही. मी सारा वृत्तांत दादांना पत्रातून व्यवस्थित कळवला आणि त्यांना तातडीनं संगमनेरच्या शाखेत जायला सांगितलं. पत्र मिळताच दादा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखेत मॅनेजरकडे गेले. थोडीशी हुज्जत घातली. दादा त्यांना म्हणाले, तुम्ही इथून कोल्हापूरला कर्ज घ्यायला पाठवता आणि ते तुमच्या गावीच बँकेतून कर्ज घ्या म्हणतात. आम्ही गरिबांना नेमकं करायचं काय? या चाल ढकलीत माझ्या पोराच्या शिक्षणाचं वाटोळं होईल. तेव्हा साहेब काहीतरी नेमका निर्णय घ्या. एवढं बोलून दादा मेन रोडवरील राधावल्लभ कासट यांच्या जनता एजन्सी या दुकानात गेले. त्यांनी शैक्षणिक कर्जाचा सारा प्रवास त्यांना सांगितला. राधावल्लभ कासट त्या काळात जनता पक्षाचे प्रतिष्ठित पुढारी होते. त्यांनी ताबडतोब संगमनेरच्या सेंट्रल बँकेच्या मॅनेजरला फोन लावला आणि खडसावून सांगितलं, भिकाजी खर्डे माझ्या पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक कर्जाचं प्रकरण मंजूर व्हायलाच हवं. बँक मॅनेजर नरमाईच्या सुरात म्हणाला, कासट साहेब, तुम्ही मला कोल्हापूरच्या शाखेतून आम्ही या विद्यार्थ्याला कर्ज देऊ शकत नाही, त्यानं संगमनेर शाखेतून कर्ज घ्यावं असे तेथील मॅनेजरचं पत्र आणून द्या, म्हणजे मी तातडीनं या मुलाचं प्रकरण मंजूर करतो. कासट यांनी ही बाब दादांना समजून सांगितली आणि लगेचच कोल्हापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुभाष वोरा यांना नानासाहेब खर्डे या विद्यार्थ्यास मदत करण्यासंबंधीचं पत्र लिहिलं. हे पत्र एका पाकिटात घालून ते दादांकडे दिलं आणि ते मला कोल्हापूरला पाठवून द्यायला सांगितलं. दादांनी त्याप्रमाणे ते पत्र माझ्या पत्त्यावर पाठवलं. मी ते पत्र घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेत गेलो. सुभाष वोरा यांना भेटलो. माझ्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा मॅनेजरला फोन लावला आणि आवश्यक ते पत्र संगमनेरच्या बँक मॅनेजरला द्यायला सांगितलं. मी परत कॉलेजकडे जातानाच बँकेत गेलो. थोडा वेळ बँकेत थांबून शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक पत्र ताब्यात घेऊन हॉस्टेलवर आलो. त्याची एक प्रत कोल्हापूरच्या शाखेनं संगमनेरच्या शाखेला थेट पाठवली. दुसरी प्रत मी दादांना पोस्टानं पाठवून दिली. यथावकाश बँकेनं मला दरवर्षी लागणाऱ्या शैक्षणिक खर्चाचं अंदाजपत्रक बनवून त्यावर कॉलेजच्या प्रमुखाची सही शिक्का आणायला सांगितलं. या सगळ्या घडामोडीत वर्ष निघून गेलं. शेवटी 4,000 रुपयांचं शैक्षणिक कर्ज मला मंजूर केलं, पण यातही एक मेख मारली. आधी विद्यार्थ्यानं त्याच्या पालकांकडील पैसे खर्च करून खर्च केलेल्या रकमांची अधिकृत बिलं बँकेच्या शाखेत जमा करावी. जमा केलेल्या योग्य बिलांची रक्कम बँक संबंधित विद्यार्थ्याच्या कोल्हापुरातील विद्यानगर येथील बचत खात्यात जमा करील. कुठल्याही परिस्थितीत पालकांच्या हातात पैसे दिले जाणार नाहीत अशी अट घातली. याशिवाय मला विमा पॉलिसी घेणं
बंधनकारक केलं. एवढ्या सगळ्या खटाटोपानंतर मला 1 वर्षानंतर शैक्षणिक कर्ज मंजूर झालं. तोपर्यंत दादा पार मेटाकुटीला आले. खासगी सावकाराच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर तयार झाला. शैक्षणिक कर्ज मंजूर तर झालं, पण खानावळीच्या कोऱ्या कागदावरील बिल मंजूर करण्यास त्यांनी नकार दिला. ज्या प्रमुख खर्चासाठी कर्ज काढलं त्या खर्चालाच बँक मंजुरी देईना. मग मला वेळेत पैसे येईनात. आई व दादांवरील ताण जशाच्या तसाच राहिला. कॉलेज व्यवस्थित सुरू होतं. रोजच्या वर्गातील शिकवणी आणि प्रात्यक्षिकं यात दिवस निघून जायचा. 3रं सत्र सुरू असल्यानं शिक्षणाच्या जबाबदारीची जाणीव निर्माण झाली होती. सगळं व्यवस्थित असताना दुपारी कॉलेजात मला शोधत पोस्टमन तार घेऊन आला. घाबरूनच तार उघडली. अर्थात तत्काळ निघून ये. माझे हात थरथर कापू लागले. पाय लटपटू लागले. चेहरा घामानं डबडबला. रूम पार्टनरला सांगून मी हॉस्टेलवर आलो. कधी नव्हे ते कॉलेजपासून हॉस्टेलचं अंतर मला पार करता येईना. तिथून बसनं स्टँडवर गेलो. मिळेल त्या गाडीनं पुण्याला निघालो. जीवात जीव नव्हता. भावकी धड नव्हती. दादांचं काही बरं वाईट झालं असेल का? आईची तब्येत धडधाकट होती, पण अचानक तिला काही झालं असेल का? 1 ना 2 अनेक शक्यता मनात फेर धरून नाचू लागल्या. मन चिंती ते वैरी ना चिंती. बाकी काही होऊ दे, पण आई आणि दादा सही सलामत असू देत, अशी प्रार्थना मनातल्या मनात करू लागलो. सकाळी 10 वाजता धापा टाकत मी घरी पोहोचलो सुद्धा. कावऱ्या बावऱ्या नजरेनं मी सगळ्यांकडे बघत होतो. आई होती, दादा पण होते. सर्वच जण दिसत होते. महत्वाचं म्हणजे दुःखाची छाया बिलकुल नव्हती. मी सुस्कारा सोडला. काय झालंय? तार का पाठवली? मी प्रश्न केला. तेव्हा दादांनी सविस्तर सांगायला सुरुवात केली. परवा आईला वाईट स्वप्न पडलं. त्यात तुझं बरं वाईट झाल्याचं तिला दिसलं. पहाटपासून ती अंथरुणात उठून बसली. डोळ्यात सारखं पाणी चाललंय. भाऊला बोलवून घ्या, मला माझ्या डोळ्यांनी त्याला पाहू द्या, असं म्हणायला लागली. समजून सांगितलं तरी तिच्या मनाला पटना. शेवटी नाईलाजानं तुला तार केली. बरं झालं तू आला. मग आईनं मला जवळ ओढलं. भाड्याचे पैसे फेडता येतील. कालिजातला खाडा पण भरून काढता येईल. पण काळजाचा तुकडा हरवला तर कुठं पाहू? असं म्हणून आसवं गाळू लागली. माझ्याही जीवात जीव आला. शिक्षणापेक्षा आई आणि दादा महत्वाचे होतेच. मनावरचा ताण हलका झाला. भयप्रद स्थितीचा सामना करण्यासाठी ताठर झालेलं शरीर आपोआप सैल झालं. 1 दिवसानंतर रविवारच होता. 2 दिवस थांबून रविवारी रात्री सटाणा कोल्हापूर गाडीनं पुन्हा कोल्हापूरला आलो. नव्या जोमानं 3ऱ्या सत्राचा अभ्यास सुरू ठेवला. वेळापत्रकानुसार परीक्षा पार पडल्या आणि 3ऱ्या सत्रानंतर सुटीसाठी मी घरी आलो. तेव्हा बँकेत जाऊन परिस्थिती समजून सांगितली. कुठल्याही नोंदणीकृत हॉटेलातून जेवण घेणं मला परवडणार नाही, म्हणून छापील बिल मला मिळू शकणार नाही. मी गल्लीतील खानावळीत जेवत असतोय. तेव्हा कोऱ्या कागदावर लिहून आणलेलं बिल मंजूर करावं, अशी विनंती मी त्यांना केली. त्यांनी ती मान्य केली. पण तरीही नेमक्या वेळेला मला निकड असताना बँकेची मनी ट्रान्सफर मला शिक्षण पूर्ण होईपर्यंत वेळेत मिळालीच नाही. प्रत्येक महिन्याला काहीतरी वेगळी घडामोड करावीच लागली. या सगळ्या भानगडीत आई आणि दादांच्या दृष्टीनं पैसा त्यांच्या केंद्रस्थानी होता. पण माझ्या दृष्टीनं पैशाबरोबरच कॉलेजला शिकून कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणं हेही आव्हान होतंच. डिप्लोमाला प्रवेश मिळाला म्हणजे शिक्षण पूर्ण झालं असा प्रकार नव्हता. वर्गातील बरीच मुलं घरंगळत मागे राहत. काही महाभागांना डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष लागत, तर काही डिप्लोमाचा नादच सोडून देत. इथं कुणालाच कोणासाठी थांबायला वेळ नव्हता. गरिबीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी मला कुठल्याही परिस्थितीत नापास न होता कोर्स पूर्ण करणं अत्यावश्यकच होतं. माझं शिक्षण माझ्या आणि कुटुंबाच्या जीवन मरणाशी निगडीत झालं होतं. दुष्काळी पट्ट्यातील तुटपुंजी जिरायती शेती, कोणाचाच आधार नसलेले दादा, उदंड चिल्ल्या पिल्ल्यांची पाटी, त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या 5 मुली, त्यांच्या खाण्यापिण्याबरोबरच त्यांच्या लग्नाची समस्या, या साऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी माझ्या पुढं एकच पर्याय होता. तो म्हणजे डिप्लोमा पूर्ण करून सरकारी खात्यात नोकरी करणं. सगळा आटापिटा याचसाठी सुरू होता. दर महिन्याला आईला कोणाकडे तरी हात पसरावे लागत. पण आईची पुण्याई मोठी होती. तिनं तरुण वयात कंठलेलं विधवापण, एकुलता एक मुलगा सांभाळून वंशबूढ होऊ नये यासाठी परिस्थितीशी केलेला जीवघेणा संघर्ष गावातील शहाण्यांनी जवळून पाहिला होता. काही जाणत्या माणसांच्या हृदयात आईसाठी आपुलकीची ज्योत कायमच तेवत होती. आईनं त्यांच्या उंबऱ्यात उभं राहावं आणि त्यांनी तिला विनमुख हातानं परत पाठवावं असं कधी घडलं नाही.
आई ही गावातील तालेवार समजल्या जाणाऱ्या घरांच्या दारात कधीच उभी राहिली नाही. गावातील आमच्या खालच्या आळीतील देवराम रभाजी एरंडे हे तिचं हक्काचं माहेर होतं. अगदी 10 रुपयांसाठी सुद्धा आई देवराम भाऊकडे हात पसरी. 50-100 रुपये तर तिनं अनेक वेळा उसने घेतले. गरज फार मोठी नसायची, पण गरजेपुरते गोळा करायलाही नाकी नऊ यायचे. दादा, आबाई आणि सुंदरच्या विड्यांच्या रोजगारातून कुटुंबाचं जेमतेम उदरनिर्वाह होई. त्यातून माझ्या शिक्षणासाठी शिल्लक ठेवणं निव्वळ अशक्य होतं. सावकाराचं कर्ज उचलणं किंवा जमिनीचा तुकडा विकणं हे 2 पर्याय आई आणि दादासमोर होते, पण त्यांचा उच्चारही त्यांनी कधी घरात केला नाही. एकदा मला 3ऱ्या सत्रासाठी म्हणजे ऑगस्ट 1981 मध्ये संगमनेरहून कोल्हापूरला जायचं होतं. कोल्हापूरचं बस भाडं 35 रुपये होतं. मी रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सटाणा कोल्हापूर रातराणीनं जायचं ठरवलं होतं. आईला शनिवारपर्यंत 50 रुपये गोळा करता आले. माझी मागणी 60 रुपयांची होती. अजून 10 रुपयांसाठी ती अडली होती. तिच्या ओळखीच्या आणि देऊ शकणाऱ्या साऱ्या घरांचे उमरे तिनं जिझवले. सगळीकडे नकार घंटा ऐकायला मिळाली. रविवारी 4 वाजेपर्यंत मी वाट बघितली. पैशांचं काही जमतंय का हे पाहण्यासाठी आई गावात गेली होती. 4 वाजता आई गावातून घरी आली. मी सुटकेस भरून तयार होतो. ती घरी आल्यानंतर पडलेल्या चेहऱ्यानं मला म्हणाली, अण्णा, तुझं आजचं जाणं रहित करून उद्यावर ढकलता येणार नाही का? सारं गाव पालथं घातलं, पण कुणाकडूनच काम झालं नाही. आजची रात थांब. त्यानं काय फरक पडणार आहे? उद्या काय तुला लॉटरी लागणार आहे का? मी तिला म्हणालो. तेव्हा ती मोठ्या आशेनं माझ्याकडे पाहत म्हणाली, अरे माझी जोडीदारीण कचराई आज मुंबईहून झोळ्याला यायला रात्रीच्या गाडीत बसणार आहे. उद्या सकाळी सकाळी ती गावात येईल. ती मला नाही म्हणणार नाही. 10 रुपये तिच्यासाठी महाग नाहीत. तू कसंही करून आज थांब आणि उद्या रात्रीच्या गाडीनं जा. तिच्या बोलण्यात मैत्रिणीवरचा भाबडा विश्वास होता. आई महारवाड्यात कचराबाई उनवणेच्या घरी जाऊन आली होती. तिच्या नवऱ्यानं देवका बाबानं ही माहिती दिल्यानं आईच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कचराई आईच्याच वयाची माऊली होती. देवका बाबा तिचा नवरा, पण तिची कूस न उजवल्यानं तिनं नवऱ्याचा वंश चालू राहावा म्हणून नवऱ्याला दुसरी बायको केली. स्वतःच्या हातानं तान्हाबाईला सवत म्हणून घरात आणलं. तान्हाबाईला मुलं बाळं झाली आणि देवका बाबाचा संसार मार्गी लागला. घरच्या शेतीत आणि गावच्या रोजगारात भागना म्हणून कचराई कामधंद्याच्या शोधात मुंबईला गेली. तिथं ती सफाई कामगार म्हणून काम करायची. दिवसभर कचरा गोळा करायची. पुरेसे पैसे साचले की 5-6 महिन्यांनी गावाला यायची. आम्ही पोरं पण तिची वाट बघायचो. कचराई गावी येताना आईच्या बारक्या नातींच्या मापाचे फ्रॉक, 2-3 कपड्यांचे तुकडे, चोळीचा खण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुत्तरफेणीसारखी वेगवेगळी मिठाई एका कागदाच्या बॉक्समध्ये घेऊन ये. आई त्याला माहीमचा हलवा म्हणायची. सगळ्या मळ्यात हा खाऊ फक्त आमच्याच घरी यायचा. कचराई मुंबईहून आली की आमच्या घरी किंवा महारवाड्यातील तिच्या घरी ती आणि आई तासन तास गप्पा मारत बसायच्या. भावकीतल्या तुसड्यांपेक्षा महारवाड्यातील कचराई आईला जवळची वाटे. सोमवारी सकाळी मी गावात गेलो. कचराई आली की नाही हे पाहणं हाही एक उद्देश होताच. गावच्या रस्त्याच्या कडेलाच तिचं घर होतं. छाती एवढ्या मातीच्या भिंतीवर उसाचं पाचट टाकून लांबच लांब गुहेसारखं त्यांचं घर नावाचं खुराडं होतं. तिची गरिबीही ओसंडून वाहत होती. डोक्याला लागेल एवढ्या उंचीच्या दाराच्या चौकटी बाहेर 2-3 चपलांचे जोड दिसले. त्यावरून कचराई आल्याचा अंदाज मी बांधला आणि गावात न जाता आल्या पावली मागे फिरलो. घरी जाऊन आईला ही बातमी सांगितली. दुपारी उन्ह टळल्यावर आई तिच्या घरी गेली आणि येताना 50ची नवी कोरी नोट घेऊनच आली. आईचा मैत्रिणीवरचा विश्वास सार्थ ठरला. त्याच दिवशी संध्याकाळी मी सुटकेस घेऊन बसस्टँडवर आलो. खूपच गर्दी होती. गाडी नाशिकवरूनच भरून आली होती. 2-3 प्रवासी फक्त उतरले. चढणारे 10-12 होते. पुण्यापर्यंत बसायला जागा मिळणारच नव्हती. सुटकेस वरच्या रॅकमध्ये मोकळी जागा बघून कशी तरी ढकलली. ड्रायव्हरपासून 3 नंबरवरील 3 सीटच्या बाकड्यावर 2 तुंदिल तनू प्रवासी बसलेले होते. मोकळी जागा पाहून विचारणाऱ्या प्रत्येक उभ्या प्रवाशाला 3रा एक जण लघवीला खाली उतरलाय असं ते सांगायचे. सुटकेस रॅकमध्ये कोंबून मी सीटच्या उभ्या पाईपचा आधार घेऊन उभा राहिलो. एवढ्यात त्या बाकड्यावरील जाड्या प्रवाशानं मला बसायची खूण केली. मी खुश झालो. 3 बाकड्यांच्या सीटवर तसेही 3 प्रवासी बसणारच होते. तेव्हा माझी तोळा मासा प्रकृती बघून त्यांनी मला जागा दिली.
त्यांच्या तोलामोलाचा अगडबंब प्रवासी बसला असता तर जागेवरून त्यांच्यात लठ्ठालठ्ठी सुरू झाली असती. म्हणून त्यांनी माझ्यासारख्या वाळक्या पोराला जागा दिली असावी. ते दोघं हुपरीचे चांदीचे व्यापारी होते. नाशिकच्या सराफांची दागिन्यांची ऑर्डर घेऊन ते पुन्हा हुपरीला निघाले होते. हुपरी हे कोल्हापूर जवळचं रेल्वे स्टेशन त्या काळी चांदीच्या दागिन्यांसाठी आणि व्यापारासाठी प्रसिद्ध होतं. मंगळवारी सकाळी 7च्या KMT बसने व्हाया संगम टॉकीजच्या हॉस्टेलला पोहोचलो. यथावकाश सगळं आवरून कॉलेजलाही गेलो. पण सोमवारची गैरहजेरी लागलीच. कॉलेज नियमित सुरू झालं आणि माझ्यासाठी आनंदाची बातमी मिळाली. मागच्या वर्षी कॉलेजात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधून 10वीला मिळालेल्या मार्कांच्या आधारावर मला राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. दरमहा 170 रुपयांप्रमाणे शिक्षण चालू असेपर्यंत ती मला मिळत राहणार होती. वर्गातील 2च विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते.